आणि त्या ठिकाणाहूनही सभा चांगली व्यवस्थित आपल्याला दिसू शकते। कृपया इकडे डाव्या बाजूच्या या कोपऱ्यामध्ये येऊन बसा, डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये येऊन बसा। या सगळे तिकडचे उभे असलेल्या सर्वांना विनंती आहे, रोडवर जे लोक उभे आहेत मी परत सर्व लोकांना विनंती करतो की आपण रस्त्यामधून इथं ग्राउंडमध्ये यावं। चांगली व्यवस्था सोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे। सर्वांना विनंती करतो की आपण मैदानावर या। 2 मिनिटात आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इथं येणार आहे। अवघ्या 2 मिनिटात पोलिसांचा कॉन्वॉय इथं आलेला आहे। सर्वांना विनंती करतो की ग्राउंडमध्ये येऊन यावं। मी विनंती करतो मी आमंत्रित करतो माननीय नीलमताई गोरे यांना, विधान परिषदेचे उपसभापती नामदार नीलमताई गोरे यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावा। परत सर्वांना सांगतो मैदानात यावं। मला सर्वांना विनंती करायची आहे की या सभेचं व्हिडिओ शूटिंग माननीय एकनाथजी शिंदे नंतर स्वतः पाहणार आहेत, त्यामुळे सगळ्यांनी आतमध्ये बाहेर थांबण्याच्या ऐवजी इथे सभागृहामध्ये मैदानावरती या। छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही क्षणी मला वाटतं साहेब आलेले आहेत, त्याच्यामुळे मला या ठिकाणी बोलण्यासाठी वेळ नाही आहे। त्या माननीय मुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे आणि नेहमी ज्यावेळेला विधानमंडळामध्ये मुख्यमंत्री येतात त्याच्यानंतर लगेच आम्ही त्यांना बोलायला सांगत असतो, कारण आमची ती उपसभापती सभापती म्हणून जबाबदारी असते। परंतु मला इथे मुद्दाम सांगायचं आहे की कार्यसम्राट प्रतापराव जाधव यांनी महिलांना जे स्थान मिळवून दिलेलं आहे, त्यामुळे त्यांचा धनुष्यबाण जो आहे तो नुसता धनुष्यबाण नाही आहे, तर महिलांच्या हातात सोनं मिळायचा, शेतकऱ्यांच्या हातामध्ये सोनं मिळण्याचा धनुष्यबाण झालेला आहे। हे मला या ठिकाणी खास करून सांगावं असं वाटतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं मी स्वागत करते या ठिकाणी। सम्मान तुम्हें मिल रहा है। ओळख एकच जाण कणभर पाडा हाती भगवान। जय भवानी, जय भवानी। नामदार एकनाथजी शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, नामदार देवेंद्र जी फडणवीस साहेब तुम आगे बढ़ो। मुख्यमंत्री साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला अभिवादन करत आहेत। सर्वांना पुनश्च विनंती, जे लोक रस्त्यावर उभे आहेत त्यांनी मैदानात यावं। एकनाथजी शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम आगे बढ़ो, खासदार प्रतापराव जाधव साहेब तुम आगे बढ़ो। बोलो सियावर रामचंद्र की, भारत माता की, पवन पुत्र हनुमान की। सर्व कार्यकर्त्यांनी खाली बाजवावं। मी मंचावर इथं उपस्थित झालेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, तसेच देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपस्थित खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजयजी कुटे, आमदार राजेंद्रजी शिंगणे, आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करावं। सर्वांनी खाली बसून घ्यावं। आपले सर्व मान्यवर मंडळी इथं उपस्थित झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी। छत्रपती शिवाजी महाराज की। पुनश्च जे लोक ढोल ताशे घेऊन इथं आलेले आहे, मी सर्वांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर मैदानात यावं। आपण या सभेला आपले मान्यवर प्रमुख मंडळी इथं उपस्थित झालेली आहेत। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपलं स्थान ग्रहण करावं। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण आपले प्रमुख उपस्थिती मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत करावं।
मोठगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांना विनंती करतो की आपण या सभेचं प्रास्ताविक करावं. रस्त्यावर जवळपास 5-10 हजार लोक आहेत. त्या बाजूचे लोक आहेत ते आतमध्ये या. रस्ता जाम झालेला आहे. तरी बाजूचे लोक जे आहेत ते रस्त्यावरचे सगळ्यात आतमध्ये या जरा. आणि जागा इकडे या बाजूला आहे, त्या कोपऱ्यामध्ये खूप दाटी झालेली आहे. कृपया सगळ्यांनी आतमध्ये यावे प्लीज. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जोरात आला पाहिजे आवाज. आपला जिजाऊंचा जिल्हा आहे. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की. आजच्या या सभेला महाराष्ट्राचे सर्वात लाडके मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे सोबतच आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री, जलयुक्त शिवार ज्यांच्यामुळे आपल्या सगळ्यांची शेती पाणीदार झाली असे आदरणीय देवेंद्रजी, आपल्या नेत्या नीलमताई, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या सर्व बंधूंनो, आजची ही खामगावची सभा मी पोलिसांना विनंती करतो की त्यांनी सहकार्य करावं. सर्व लोकांना आत येऊ द्यावं तिथून. सर्व रस्त्यावरचे सर्व कार्यकर्ते बंधूंना विनंती करतो की आपण आत यावं. मित्रांनो, आजची ही सभा ही 2024च्या लोकसभेची सभा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2-3 निवडणुकांमध्ये गेले 3 लोकसभा आपण सगळ्यांनी आपल्या जिल्ह्याचे खासदार आणि या निवडणुकीचे उमेदवार आदरणीय प्रतापरावजी जाधव यांना वेळोवेळी प्रचंड बहुमताने निवडून दिलं. आता ही 4थी निवडणूक आणि आपल्या महायुतीने पुन्हा एकदा खासदार साहेबांना संधी दिलेली आहे. मित्रांनो, मी जास्त वेळ बोलणार नाही. आपल्याशी आदरणीय एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्रजी आपल्याशी बोलायला आलेले आहे. मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे, ही निवडणूक काही साधी नाही. ही निवडणूक विशेष आहे. ही निवडणूक आपल्या देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक आपल्या जिल्ह्याचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. आणि म्हणून आपण पाहतोय की 2014 नंतर आपल्या जिल्ह्याचं पूर्ण रूप पलटलं. आपल्या जिल्ह्याला पहिले कधी चांगले रस्ते नव्हते. आज आपल्या जिल्ह्यातले सगळे रस्ते चांगले झाले. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपल्या शेतीपर्यंत पाणी पोहोचलं. शेतकऱ्यांचे पेड पेंडन्सी आता नाहीशी झाली. आज आपण पाहतो की आपल्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आलं, आपल्या जिल्ह्यात कृषी महाविद्यालय आलं. आपण जे जे मागितलं असे देणारे 2 दाते आज इथं बसलेले आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की भविष्यात आपल्या जिल्ह्यात वैनगंगा, नळगंगा हा प्रकल्प असेल. आज खामगाव जिल्हा जालना रेल्वे मार्ग पूर्ण झाला. आज आपल्या खामगावमध्ये जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 रेल्वे मार्ग आले. बुलढाणा जिल्हा बँकेला आज सरकारने 300 कोटी रुपयांची मदत केली. मित्रांनो, हे सगळं चालू आहे तुमच्या माझ्या भविष्यासाठी, शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं काय असेल तर आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी आपल्याला आता प्रतापरावजींचे हात बळकट करायचे आहे. आणि शेवटी प्रतापरावजींना मत म्हणजे नरेंद्रभाई मोदींना मत. म्हणून आपण सगळ्यांनी मोदीजींनी जो नारा दिला आहे, अब की बार हा 400 पार नारा पूर्ण करायचा असेल तर अब की बार 400 पार आणि प्रतापरावजींचा चौकार हा आपल्याला साध्य करायचा आहे. आजच्या सभेच्या निमित्तानं मी एवढंच एक मागणी करणार आहे. भाऊ, बुलढाणा जिल्ह्याला आपल्या सरकारने खूप दिलं. विदर्भाच्या
कोणत्याही अधिवेशनात आम्ही ऐकायचो विदर्भाचा अनुशेष आणि विशेष करून बुलढाण्याचा अनुशेष. 2014 पासून अनुशेष हा शब्द आम्ही ऐकणं बंद केला. मी आपल्याला आज एकच विनंती करणार आहे की बुलढाणा जिल्ह्याचं आपण थोडंसं पालकत्व घ्यावं. आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तरुण मित्रांसाठी मोठा उद्योग आपण लवकरात लवकर द्यावा, म्हणजे माझ्या तरुण मित्रांच्या हाताला काम मिळेल. आणि सोबतच भाऊ 4-15 दिवसांपहिले गारपीट झाली, अतिवृष्टी झाली आणि आजही थोडासा झपका आमच्या जिल्ह्याला बसला, खामगाव तालुक्याला बसला. हे 26 तारखेचं मतदान होता बरोबर, माझ्या शेतकरी राजाला त्यांची मदत तात्काळ मिळाली पाहिजे. या पद्धतीनं आपण आदेश दिले पाहिजे. आमचा शेतकरी राजा सुखावला पाहिजे, एवढीच विनंती मी आज आपल्याला करणार आहे. आणि सोबतच या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी आपल्याला ग्वाही देतो की या भागातील पश्चिम विदर्भातील सर्वात जास्त मतांनी कोणी निवडून येईल तर खासदार प्रतापरावजी जाधव निवडून येणार आहे. तुम्ही सगळेजण आहे की नाही सोबत? कोणाच्या चॉकलेटला आपण बळी पडणार नाही ना? बोला छत्रपती शिवाजी महाराज की अब की बार. धन्यवाद. धन्यवाद आकाश भाऊ. यानंतर राजाभाऊ सावळे, पिरिपा जिल्हाध्यक्ष, नरहरी गवईजी, RPI जिल्हाध्यक्ष हे मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करतील व आपल्या सभेला संबोधित करतील डॉक्टर संजयजी कुटे साहेब. नाराज येतो बंद घे. नामदार एकनाथजी शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. देवेंद्र जी फडणवीस साहेब तुम आगे बढ़ो. खासदार प्रतापराव जाधव तुम आगे बढ़ो. जय भवानी. माननीय आमदार संजयजी कुटे साहेब यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. दिडवानीजी पण स्वागत करतील अशी त्यांना विनंती करतो. चला, अजून कोणी राहिले असतील तर बघा. आमच्या खालच्या लोकांना स्वागताची संधी नाही आहे, पण तुमचं जेवढं प्रेम आहे ते स्वागतापेक्षाही भारी आहे. आपल्या या माझी विनंती आहे. बघा काय होतं की एक छोटी सभा जी आहे ना, छोटी सभा ती परवाला झाली. मला वाटतं परवाला झाली एक सभा इथं. एक छोटी सभा झाली म्हणजे आपले त्या कोपऱ्यामध्ये जे 5-10 हजार लोक उभे आहेत त्या कोपऱ्यामध्ये, ते तिकडे नजरही जात नाही त्या फोटोच्या मागे, तर तेवढी ती सभा होती. म्हणून माझी विनंती आहे की जरा अजून या आतमध्ये जास्त कोपऱ्यामध्ये जाऊ नका. चला आता स्वागत जरा हे करा. आता खूप झाले स्वागत, खूप झाले आता, कारण लोक फार लांबून आलेले आहेत. 5 वाजतापासून इथं आहेत. त्यांना आपल्याला लवकर घरी सुरक्षित पाठवायचं आहे. त्यामुळे आता वेळ न दवडता आता स्वागत समारंभाचा कार्यक्रम हा आता इथं बंद करण्यात आलेला आहे. आता सगळे स्वागत डिडवाणींचं झाल्यानंतर सगळ्यांचे संपलेले आहेत. चला, थँक्यू. आजच्या या मी एक सुरुवातीला सांगतो, जिथं त्या गॅपमध्ये 5-10 हजार लोक आहेत तेवढी सभा परवाच्या दिवशी झाली. जेवढे आपल्या एका कोपऱ्यामध्ये लोक आहेत ना, त्या कोपऱ्यामध्ये बस उभे, हात द्या रे बाबा तिथून बाहेरचे, ते बघा. तर तेवढी सभा ही परवाची सभा झाली. ते जर आतमध्ये आले तर किती सभा मोठी आहे हे लक्षात येईल. म्हणून आजच्या या आपले लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या प्रचारार्थ निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जी सभा होत आहे, या सभेला उपस्थित या महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचे ज्यांनी व्हिजन या महाराष्ट्राला मागच्या 5 वर्षात दिलं, 2014 बुलढाणा जिल्ह्यात दिलं. अनेक वर्षाची मागणी होती आमची. अनेक वर्षापासून आमच्या हा प्रस्ताव धूळ खात पडलेला होता. परंतु आपल्या प्रयत्नामुळे, देवेंद्रजीच्या प्रयत्नामुळे, दादांच्या प्रयत्नामुळे तो प्रस्ताव मार्गी लागला. आणि शासनाचं धोरण प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल कॉलेज असलं पाहिजे
त्यानुसार आम्हाला सुद्धा मेडिकल कॉलेज मंजूर झालं. मी आपला खूप खूप आभार या ठिकाणी मानतो. भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावानं जे आमचे नेते होते ते भारतीय जनता पक्षामध्ये जरी असले आणि आम्ही जरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलो तरी भाऊसाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. आणि भाऊसाहेब सहकारात आम्ही एकत्र काम करायचो. आज आकाशजी फुंडकर आमच्याबरोबर आहेत, ते सुद्धा आमच्याबरोबर काम करतात. आणि म्हणून भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावानं कृषी महाविद्यालयसुद्धा आपण या जिल्ह्याला या ठिकाणी दिलं. अनेक वर्षाचा जालना खामगाव रेल्वे लाईन हा प्रस्ताव सरकारनं 50% भरावं यासाठी खितपत पडलेला होता. त्यासाठी सुद्धा आपण पैशाची तरतूद केली, दादांनी केली, आपण केली आणि त्या प्रकल्पाला सुद्धा चालना मिळाली. रस्ते झालेत, हायवे त्या ठिकाणी झालेत. आणि मागच्या काळात देवेंद्रजी आपण वैनगंगा ते नळगंगा हे आमच्या जिल्ह्याचं स्वप्न होतं, आपलं स्वप्न होतं. आपण विदर्भातले एक सक्षम नेते आहात, एक खमके नेतृत्व देवेंद्रजी आपण अनेक वर्षापासून करताय. आणि आपण सुद्धा या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून विदर्भातली जे प्रकल्प ऑलरेडी इथं आहेत, जसं आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये खडकपूर्ण आहे, जिगाव आहे, अनेक छोटे पेनटाकळी आहेत, छोटे मोठे प्रकल्प आहेत. परंतु हे प्रकल्प असताना सुद्धा ओलिताखालची अनेक हेक्टर जमीन, हजारो हेक्टर जमीन ही वंचित राहते. आणि ही वंचित राहिलेल्या जमिनीला कुठेतरी वैनगंगापासून नळगंगा टू खडकपूर्ण हा जवळपास 84,000 ते 86,000 रुपयाचा प्रकल्प आपण मंजूर केला. आणि या जिल्ह्यातल्या हजारो लाखो शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या शेतीसाठी पाणी भविष्यामध्ये उपलब्ध करून देणार आपण आहात. आणि म्हणून हे महत्त्वाची कामं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होत आहेत. आणि शेतकऱ्यांसाठी काम होतंय, उद्योगासाठी काम होतंय, आरोग्य क्षेत्रामध्ये काम होतंय, रस्ते होत आहेत, सिंचनाच्या नावाखाली अनेक प्रकल्प त्या ठिकाणी होत आहेत. आणि जिल्हा विकासाच्या पासनं त्या ठिकाणी जो मागच्या काळामध्ये दूर होता तो आता विकासाच्या जवळ त्या ठिकाणी कुठेतरी येत चाललेला आहे. आणि म्हणून हे सगळं होत असताना देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली देश आज सुरक्षित या ठिकाणी आहे. तुम्ही आम्ही सगळेजण मानतो, जाणतो. 10 वर्ष आपण त्यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित ठेवला. आणि आता ही लोकसभेची निवडणूक, लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुढचे 5 वर्ष या 140 कोटी जनतेच्या असलेला हा देश, अनेक राज्य, अनेक खंड, अनेक भाषा, अनेक माणसं, अनेक संस्कृती असलेला हा देश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं एकत्र बांधत असलेला हा देश पुढचे 5 वर्ष सुद्धा मोदी साहेबांच्याच हातात द्यायचा हा निर्णय प्रतापराव यांच्या विजयानं आपल्याला त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे. आणि म्हणून आजची ही सभा अतिशय ऐतिहासिक सभा आहे, मोठी सभा आहे. आणि मी तिन्ही लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं की खामगावची ही सभा मोठी झाली, रॅली मोठी झाली की प्रतापराव आपला विजय हा 100% होतो, हे मी त्या ठिकाणी मान्य करतो. आणि म्हणून आजच्या या सभेच्या निमित्तानं फार अधिक न बोलता आकाश यांनी उल्लेख केला, अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण मागे जाहीर केले की आचारसंहिता आटोपल्यानंतर या संदर्भातली मदत त्या ठिकाणी जाहीर होईल. निश्चितपणे मागच्या काळामध्ये आपण आपले नियम निकष त्या ठिकाणी बाजूला सारून जास्त हेक्टरची मर्यादा त्या ठिकाणी वाढवून आपण आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय दिला. पीक विमा योजनेमध्ये सुद्धा न्याय दिला. अनेक गोष्टीत आपण न्याय दिलेला आहे. आणि भविष्यामध्ये आमच्या शेतकऱ्याचे सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव, तुरीचे भाव, उडदाचे भाव, मुगाचे भाव, हे सगळं काही आमचा शेतकरी त्या ठिकाणी उत्पादित करतो, त्याच्याकडे सुद्धा लक्ष देऊन जास्तीत जास्त भाव आमच्या या शेतकऱ्यांना सुद्धा आपण भविष्यामध्ये मिळवून द्याल, एवढी अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. 26 तारखेला मतदान आहे, 2च दिवस राहिले. माननीय प्रतापराव जाधव यांच्या धनुष्यबाण या चिन्हावर, धनुष्यबाण चिन्ह आता कमळ, घड्याळ या सगळ्या चिन्हांनी एकत्र येऊन आता हा धनुष्यबाण त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि म्हणून या धनुष्यबाण चिन्हावर आपण बटन दाबा आणि प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवा, ही एक आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंगणे साहेब. सहकार नेते डॉक्टर शिंगणे साहेब यांनी आपले लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांची इथं आठवण काढली आहे.
मी सर्वांना विनंती करतो माझ्यासोबत नारा लावा, अमर रहे भाऊसाहेब फुंडकर, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. मी आमंत्रित करतो आपल्या महायुतीचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार मान्य खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांना मी विनंती करतो की आपण इथं येऊन आपला मनोगत व्यक्त करावं. आजच्या या खामगाव येथील महायुतीच्या या महासभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलमताई गोऱ्हे, राष्ट्रवादी पक्षाचे नेते सन्माननीय श्री डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय चैनसुखजी चंचेती साहेब, आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व 6च्या 6 आमदार, महायुतीतील सर्व पक्षांचे नेते, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, प्रमुख पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येनं जमलेल्या माझ्या मतदार बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या प्रति आभारही व्यक्त करतो की मागच्या 3 निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला भरभरून मतरूपी आशीर्वाद दिलेत. अनेक माझ्यासारखा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा 3 वेळेस दिल्लीच्या लोकसभेच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकला, त्याबद्दल मी आपल्याला पुन्हा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. बांधवांनो, या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिली 5 वर्ष मी विरोधी पक्षामधला खासदार होतो. त्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, मनमोहन सिंगजी हे पंतप्रधान होते, पण ते कधी बोलत नव्हते आणि कोणाचं कामही होत नव्हतं. पण 2014ला आदरणीय नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वामध्ये दिल्लीमध्ये आपलं सरकार आलं आणि खऱ्या अर्थानं 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळातच बुलढाण्यातील जनतेला केंद्रामधून कशी कामं होतात किंवा केंद्राचा हजारो कोटी रुपयाचा निधी कसा मिळू शकतो हे प्रत्यक्ष डोळ्यानं दिसायला लागलं. बांधवांनो, 2014च्या अगोदरचा बुलढाणा जिल्हा आणि आज 2024 मधला बुलढाणा जिल्हा याचं जर तुम्ही अवलोकन केलं तर नक्की तुम्हाला कळेल की केंद्र सरकारच्या माध्यमातून किती कामं झाली. आपल्या राज्य सरकारनं 2 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शेकडो कोटी रुपयाचा, हजारो कोटी रुपयाचा निधी प्रत्येक मतदारसंघामध्ये, प्रत्येक विभागाच्या विकासासाठी त्या ठिकाणी दिला. आज सर्वदूर शहरांमध्ये कामं आहेत. मी 15 वर्ष आमदार होतो, त्यावेळेस निधी मिळत नव्हता. लोक कामं घेऊन यायची, त्यांची 4-5 कामाची यादी असली तर आम्ही म्हणायचो बाबा एवढा निधी नाही, याच्यातलं एखादं काम होत असेल तर सांग, आम्ही करण्याचा प्रयत्न करू. पण आज या आमच्या आमदार लोकांची स्थिती अशी आहे की तिकडून निधी मिळाला की हे गावातल्या सरपंचाला, कार्यकर्त्याला फोन लावून विचारतात, अरे तुझ्या गावामध्ये कुठलं काम बाकी आहे. एवढा निधी या 2 वर्षामध्ये बांधवांनो मिळाला. पण या ठिकाणी आपल्या या सरकारवर सातत्यानं काही विरोधी पक्षाचे नेते या ठिकाणी आरोप करतात, खालच्या पट्टीमधले भाषणं करतात. मी त्या नेत्यांना सांगू इच्छितो
की तसं पाहिलं तर शिंदे साहेब आणि मी त्यांना शिवसेनेमध्ये आम्ही खूप सिनियर आहे. आमच्या कितीतरी वर्षानंतर ते शिवसेनेमध्ये आले, त्याच्या अगोदर ते फोटोग्राफीमध्ये गुंग होते. बांधवांनो, या माणसाला त्या दिवशी ते सांगितलं की पंतप्रधानाचा उमेदवार उद्धवजी ठाकरे साहेब. अरे 2.5 वर्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना 2.5 दिवस सुद्धा जे मंत्रालयात गेले नाहीत, ते देशाच्या कारभार कसा काय सांभाळू शकते. अनेक लोकांनी, कोणी त्यांना घर कोंबडा म्हणलं, कोणी घर घुशा म्हटलं, पण साहेब काही घराच्या बाहेर निघले नाही. फेसबुक लाईव्ह, ऑनलाईन मिटिंगा, याच्या पलीकडे काही झालं नाही. कामाच्या बाबतीत तर हे सगळे आमदार लोक, खासदार आम्ही तंग आलो. ज्या वेळेस 2019ला मी सुद्धा शिवसेना भाजप युतीचा खासदार म्हणून निवडून आलो आणि या व्यासपीठावरचे डॉक्टर शिंदे साहेब जर सोडले तर सगळे आमदार हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे म्हणून निवडून आले. पण 19ची निवडणूक झाली, पक्षाचं बलाबल पाहता आमच्या मनामध्ये आलं की आता आमच्याशिवाय कोणाचं जमू शकत नाही. आणि म्हणून मग जमवाजमव केली. ज्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी 30-35 वर्षापूर्वी आदरणीय अटल बिहारी वाजपेयी असतील, प्रमोदजी महाजन असतील, आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, यांच्यासोबत बसून जी युती आपली केली होती, मोबाईल युती केली होती, ती युती यांनी 2019ला स्वतःला मुख्यमंत्री खुर्ची घेण्यासाठी तोडली. फक्त युती तोडली नाही, बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली. जे बाळासाहेब म्हणायचे की मला जर काँग्रेस सोबत जाण्याची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करील, शिवसेना बरखास्त करून टाकील. पण आज त्यांचे चिरंजीव अगदी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर त्या ठिकाणी बसतात. काय योगायोग हे पहा. मला काही फार अनुभव नाही, पण मला आठवलं की पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये असं घडते आहे की बाळासाहेबांचे सुपुत्र पंजाचा प्रचार करतायत आणि राजसाहेब ठाकरे हे आपल्या महायुतीचा प्रचार करतायत. हा 2 भावामधला फरक आहे. बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये गेल्या 30-35 वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये मला जे काही मार्गदर्शन मिळालं ते आम्हाला आदरणीय भाऊसाहेब फुंडकरांचं. अगदी त्यांनी आम्ही त्यांना गुरुस्थानी मानत होतो. प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचं मार्गदर्शन मिळत होतं आणि सहकारामध्ये 30-35 वर्षापासून काम करताना जे आमच्या गुरुस्थानी होते किंवा उच्चस्थानी होते ते आदरणीय स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे साहेब, की त्यांनी सहकारामध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं, सगळ्या पक्षातल्या लोकांना मोठं करण्याचं काम केलं. आणि म्हणून असे आज दोघंही लोकनेते या जिल्ह्याचे, त्यांची आठवण या सभेमध्ये झाल्याशिवाय राहत नाही. बांधवांनो, मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगेल की माझ्या या 10 वर्षाच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये आपण नवीन 15 नॅशनल हायवे पॅकेज मंजूर केले, त्याची कामं पूर्ण झालीत. खामगाव जालना रेल्वे मार्ग हा जवळपास 100 वर्षापासूनची मागणी, ती या नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतरच ती प्रत्यक्षात आली. नाही तर लोक विसरून गेले होते की आता ही लाईन कधी, खामगाव जालना रेल्वे लाईन कधी होणारच नाही. नदी जोड प्रकल्प, या ठिकाणी फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना सांगेल की गेल्या 10 वर्षापासून मी या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सातत्यानं नदी जोडचा प्रश्न उपस्थित करतो. लोकसभेमध्ये मी अनेकदा हा विषय उपस्थित केला, आपल्याकडे सुद्धा मी पत्रव्यवहार केला आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की हा जो सगळ्यात मागासलेला बुलढाणा जिल्हा, ज्या दिवशी हा नदी जोड प्रकल्प पूर्ण होईल त्यावेळेस विदर्भात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये
बुलढाणा जिल्ह्यातला शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार. आमची जमीन चांगली आहे, आमचा शेतकरी मेहनती आहे, पण दुर्दैव आमचं की आम्हाला त्या ठिकाणी शेतीला पाणी मिळत नाही. आणि म्हणून हे जर पाणी त्या ठिकाणी मिळालं आणि ते नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणार 88,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आपल्या सरकारनं त्याला मान्यता दिली. बांधवांनो, अनेक विषय आहेत. एक रेल्वे लाईन मागत होतो, आपल्याला केंद्र सरकारनं 2 रेल्वे लाईन दिल्यात. संग्रामपूर जळगावमधून सुद्धा खंडव्यापर्यंत रेल्वे लाईनचं काम सुरू झालेलं आहे. अशा अनेक मोठमोठी कामं, हजारो कोटी रुपयाचा निधी दिला. खरं म्हणजे फडणवीस साहेबांना, गडकरी साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी समृद्धी महामार्ग आपल्या जिल्ह्यातून नेला. आणि त्या खात्याचे मंत्री होते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब. म्हणजे आज ही जी जोडगोळी या ठिकाणी आहे, 54,000 कोटी रुपयाचा समृद्धी महामार्ग 3 वर्षामध्ये पूर्ण केला. साहेब, आम्हाला इथून मुंबईला जायला रेल्वेनं 12 तास लागतात, पण समृद्धीहून आमच्या स्वतःच्या गाडीनं गेलो 6 तासात आम्ही जातो. नागपूरला जायला आम्हाला 7 तास, पूर्वी आम्हाला 10 ते 11 तास लागत होते. आज समृद्धी महामार्गावरून 3.5-4 तासामध्ये आम्ही जातो. एवढे विकासाची कामं या ठिकाणी झालीत आणि या विकासाच्या जोरावरच आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर मतं मागायला आलेलो आहोत. बांधवांनो, मला माहिती आहे आपण मला आशीर्वाद देणार आहात. फक्त एक विनंती आहे की 1 मिनिटासाठी आपल्या खिशामधला मोबाईल काढून अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या लोकांना सुद्धा विनंती आहे की त्याची बॅटरी तुम्ही एकदा सुरू करून दाखवा. रोडवरच्या लोकांना सुद्धा आहे, रोडवरले लोक विशेष करून दाखवा. रोडवर किती लोक उभे आहेत. लाईट बंद करता येते भाऊ, लाईट बंद करा. काय हा दृश्य आहे असं सांगा. काय हे दृश्य आहे? काय हे दृश्य आहे बघा. जसे सगळे आकाशातले तारे या ठिकाणी खाली आलेले. हे माझे एवढे लाईट नसून एवढे माझे एवढे मतं आहेत. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. डेकोरेशनचं लाईट ऑफ करा असं म्हणू लागलं का? नाही जाऊ द्या, बोलून जाऊ. एवढंच बोलतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो. माझ्या बोलण्यावरून लाईट पेटवल्यावर आभार. आपण जे या ठिकाणी आपलं मोबाईलचे लाईट लावून या ठिकाणी एक विहंगमय दृश्य निर्माण केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि आपल्या लोकांच्या आशीर्वादासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर मी साष्टांग दंडवत घालतो. हो, बसायला सांगा. हो, धन्यवाद प्रतापरावजी. प्रतापराव जाधव, तुम आगे बढ़ो. प्रतापराव जाधव साहेब, तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. जय भवानी, जय शिवाजी. यानंतर सर्वांनी खाली बसावं. यानंतर मी आमंत्रित करतो आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. एवढंच सांगतो, न कागज रखते हैं न किताब रखते हैं, न कागज रखते हैं न किताब रखते हैं, फिर भी ये सबका हिसाब रखते हैं, फिर भी ये सबका हिसाब रखते हैं. माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय श्रीराम, जय जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आजच्या या विराट सभेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लोकप्रिय
आणि धडाडीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले लोकप्रिय उमेदवार आणि चौथ्यांदा आपल्या आशीर्वादाने जे दिल्लीला जाणार आहेत ते प्रतापराव जाधवजी, माननीय नीलमताई गोरे, माननीय राजेंद्रजी शिंगणे, माननीय संजयजी कुटे, आकाशभाऊ फुंडकर, श्वेताताई महाले, किरणजी सरनाईक, चेनसुख भाऊ संचेती, संजय रायमुलवारजी, शशिकांत खडेकरजी, विनोद वाघजी, योगेंद्र गोडेजी, या ठिकाणी उपस्थित विठ्ठलरावजी, त्याचप्रमाणे तुषारजी, मंचावर उपस्थित ज्योतिताई वाघमारे, श्रीमती आशाताई झोरे, नाझेर काजीसाहेब, या ठिकाणी उपस्थित गणेश मांटेजी, सचिन देशमुखजी, सर्जेराव जाधवजी, यश संचेती, आमचे नरहरी गवईजी, राजाभाऊ सावळेजी, त्याचप्रमाणे शांताराम दाणेजी, बळीराम मापारीजी, ओमसिंग राजपूतजी, मंचावरील सर्व मान्यवर. कोणाचं नाव सुटलं असेल तर यादी तयार करणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे. आणि या ठिकाणी एवढ्या विराट संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, तुम्हाला सगळ्यांना माझा प्रणाम आणि नमस्कार आणि जय श्रीराम. शिंगणे साहेब म्हणाले ते खरं आहे. आमच्या खामगावची सभा पाहिल्यानंतर कोणाच्याच मनामध्ये शंका उरलेली नाही की प्रतापराव रेकॉर्ड मताने दिल्लीला जाणार आहेत. बंधू भगिनींनो, खामगावला आलं की साहजिक आमचे नेते भाऊसाहेब फुंडकर यांची आठवण येते. आज माननीय शिंदे साहेबांनी आणि मी त्यांच्या समाधीवर जाऊन त्या ठिकाणी मानवंदना देखील दिली. पण मी आपल्याला हे सांगण्याकरता आलोय, ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे. ही ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, नगरपंचायतची, विधानसभेची निवडणूक नाही आहे. देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. देशाचा नेता कोण असेल हे ठरवायची निवडणूक आहे. पुढचे 5 वर्ष कोणाच्या हातामध्ये हा देश द्यायचा याचा निर्णय करण्याची निवडणूक आहे. आणि बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये आता देशामध्ये 2च पर्याय निर्माण झाले आहेत. एकीकडे विश्वगौरव असलेले आपले विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या समवेत माननीय एकनाथरावजी शिंदेच्या नेतृत्वात शिवसेना आहे, अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस आहे, मनसे आहे, आठवले साहेबांची रिपब्लिकन पार्टी आहे, पिरिपा आहे, रासप आहे. वेगवेगळ्या पक्षांची आपली महायुती आहे आणि ही महायुती एक सक्षम पर्याय म्हणून आपल्या पुढे आहे. आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 26 पक्ष एकत्रित आले आहेत. राहुल गांधी त्यांचे नेते आहेत. बंधू भगिनींनो, आपली युती कशी आहे? आपल्या युतीचं इंजिन आहे नरेंद्र मोदीजी, पॉवरफुल इंजिन. आणि त्याला शिवसेनेची बोगी आहे, राष्ट्रवादीची बोगी आहे, मनसेची बोगी आहे, रिपाईची बोगी आहे. सगळ्या बोग्या या ठिकाणी लागलेल्या आहेत. आणि या बोग्यांमध्ये दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके, विमुक्त सगळ्यांना बसायला जागा आहे. सगळ्यांना बसवून सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजी ट्रेन झपाट्याने विकासाकडे जाते. पण दुसरीकडे काय अवस्था आहे? दुसरीकडे अवस्था आहे राहुल गांधींची ट्रेन कशी आहे? तिथे कोणीच बोगी लावायला तयार नाही. सगळे म्हणतात आम्हीच इंजिन आहोत. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे, मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. तिथे केवळ इंजिनच आहेत. माझा तुम्हाला सवाल आहे, इंजिनमध्ये सामान्य माणसाला बसायला जागा असते का? इंजिनमध्ये केवळ ड्रायव्हर बसतो. आणि यांचं इंजिन कसं आहे?
या ठिकाणी सोनियाजीच्या इंजिनमध्ये फक्त राहुल गांधी आणि प्रियंका गांधी बसतात. शरद पवार साहेबांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रियाताई बसतात. आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये शिंदे साहेबांना जागा नाहीये. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे. बंधू भगिनींनो, तुमच्या करता यांच्या इंजिनमध्ये जागा नाहीये. आणि यांचे इंजिनही कसे आहेत? यांचं इंजिन राहुल गांधी दिल्लीकडे नेतात, उद्धव ठाकरे मुंबईकडे खेचतात, शरद पवार साहेब बारामतीकडे खेचतात, स्टॅलिन चेन्नईकडे खेचतात, ममता बॅनर्जी कलकत्त्याकडे खेचतात. यांचं इंजिन हलतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही, बोलतही नाही, ठप्प पडलेलं इंजिन आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये जेव्हा प्रतापरावच्या कमळाचं चिन्ह तुम्ही दाबाल, बुलढाण्याची बोगी मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि अख्खा बुलढाणा लोकसभा मतदारसंघ थेट विकासाकडे निघेल. तो काढण्याकरता आज आपण सगळे एकत्रित आलो. बंधू भगिनींनो, रामाच्या हातात काय आहे? आपण जय श्रीराम म्हणतो ना. कोण कोण रामाला मानतं? सगळे रामाला मानतात. मग प्रभू श्रीरामांच्या हातामध्ये काय आहे? मग एकनाथराव शिंदेजींच्या हातात काय आहे? प्रतापराव जाधवांच्या हातात काय आहे? मग या मतदारसंघामध्ये मोदीजींच्या हातात काय आहे? काय आहे? काय आहे? मग धनुष्याला त्या ठिकाणी मत दिल्यानंतर मत कोणाला मिळणार आहे? कोणाला? कोणाला? मोदीजींना मिळणार आहे. मोदीजींना मत म्हणजे धनुष्य बाणाला मत. धनुष्य बाणाला मत आपल्याला द्यायचं आहे. 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये चमत्कार केला. 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढण्याचा विक्रम मोदी साहेबांनी करून दाखवला. 20 कोटी लोक जे कच्च्या घरामध्ये राहायचे त्यांना स्वतःचं पक्क घर मोदीजींनी दिलं. 55 कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय गेलं. 50 कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये गॅस नव्हता त्यांच्या घरात गॅस गेला. 60 कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी जात नव्हतं, आमच्या माता भगिनी हंडा घेऊन त्या ठिकाणी विहिरीवर नाही तर नदीवर जायच्या. 60 कोटी लोकांच्या घरी पाणी पोचवलं. 55 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाजाचा खर्च मोफत दिला. 60 कोटी आमच्या तरुणांना मुद्राचं लोन दिलं. 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारण बिना गॅरंटीचं. आणि त्याच्यामध्ये 31 कोटी आमच्या महिला भगिनी आहेत की ज्यांना लोन मिळालं आणि जे आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. बंधू भगिनींनो, 80 लाख बचत गट तयार केले आणि त्या माध्यमातून 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि आमच्या महिलांना पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं. जो साधारण माणूस आहे त्याच्या पाठीशी मोदीजी उभे राहिले. आमचे अनुसूचित जातीचे लोक असतील त्यांच्याकरता स्टँडअप सारखी योजना आणली आणि प्रत्येक बँकेला, प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या तरुणाला कर्ज द्यावंच लागेल हा नियम मोदीजींनी केला. तरुण उद्योजक तयार केले. आमच्या आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना माननीय मोदीजींनी आणली. त्यांच्या जीवनात परिवर्तन केलं. आमच्या मायक्रो ओबीसी करता, आमच्या 12 बलुतेदारांकरता 30,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली. आणि जो त्या ठिकाणी पारंपरिक व्यवसाय करतोय त्याला त्याचा व्यवसायही मोठा करता आला पाहिजे. त्याच्यात आधुनिकता आणता आली पाहिजे. मार्केटिंग देखील करता आलं पाहिजे. पुढच्या पिढीला व्यवसाय चालवता आला पाहिजे. त्याला पैसाही मिळाला पाहिजे. याकरता मोदीजींनी योजना आणली. समाजातला असा कुठलाही घटक नाही ज्याच्याकरता मोदीजींनी योजना आणली नाही. आज या ठिकाणी आपण पाहू शकतो आमच्या शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान निधी मोदीजींनी सुरू केला. 6,000 रुपये त्यांनी दिले तर आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात 6,000 रुपये आपल्या सरकारने देखील त्या ठिकाणी दिले. आणि बंधू भगिनींनो, या वर्षी तर खऱ्या अर्थानं ज्या वेळेस जगामध्ये युद्धजन्य स्थिती तयार झाली आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं, तिकडे इस्रायल आणि आखाती देशांचं युद्ध सुरू झालं, देशभरात नाही तर जगभरामध्ये
शेतीमालाचे भाव पडले. आपल्या महाराष्ट्रामध्ये आमच्या कापसाचा भाव, आमच्या सोयाबीनचा भाव कमी झाला. आम्ही थेट मोदी साहेबांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर आम्ही निर्णय केला आणि आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आमच्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला आणि आमच्या कापसाच्या शेतकऱ्याला 4,000 कोटी रुपये भावांतर योजनेतनं देण्याचा निर्णय आम्ही केला. आणि बंधू भगिनींनो, आता तर या ठिकाणी आचारसंहिता आहे, पण आचारसंहिता संपल्यानंतर आमच्या कापसाच्या शेतकऱ्याला आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला थेट त्याच्या खात्यामध्ये भावांतर योजनेच्या अंतर्गत पैसे देऊन त्याचं नुकसान होऊ देणार नाही. अशा प्रकारे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं हे आमचं एकनाथराव शिंदेजींचं सरकार आहे, अजितदादांचं आणि आमचं सरकार आहे. आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात विकास कामं होत आहेत. मोदीजींनी या देशामध्ये एक प्रकारे देशाला मजबूत केलं. बंधू भगिनींनो, जो देश 11व्या क्रमांकावर होता, आता आपली अर्थव्यवस्था जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. आणि आपल्याला सांगू इच्छितो, 2013 साली या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर वर्षाला 1 लाख कोटी रुपये खर्च व्हायचे. मोदीजींनी ते 13 लाख कोटीपर्यंत वाढवले. आणि म्हणूनच आज रस्ते होत आहेत, पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत, आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या व्यवस्था होत आहेत, पूल होत आहेत, रेल्वेची कामं होत आहेत, नॅशनल हायवे होत आहेत. आमच्या प्रतापराव जाधवांनी सांगितलं 2014 पासनं किती मोठ्या प्रमाणात निधी आला, कारण मोदीजींनी या देशातला भ्रष्टाचार समाप्त केला, भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये टाकलं आणि जो पैसा आहे तो देशाच्या तिजोरीत आणून तुमच्या करता, गरिबा करता, इन्फ्रास्ट्रक्चर करता त्या ठिकाणी वापरला. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात ही कामं होताना दिसत आहेत. बघा, आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये 2014 पूर्वी या ठिकाणी केवळ 1 तालुका राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला होता. 10 वर्षामध्ये 11 तालुके राष्ट्रीय महामार्गाने जोडले गेले. आता तुम्ही कुठेही जा, बुलढाणा जिल्ह्यातनं तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग पाहायला मिळतो. आणि एवढंच नाही तर आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आज आपण पाहतोय समृद्धी महामार्ग देखील 87 किलोमीटर आमच्या या बुलढाणा जिल्ह्यातनं जातोय. खामगाव जालना रेल्वे मार्ग, खरं म्हणजे परवा उद्धवजी येऊन गेले, मोठ्या मोठ्या गोष्टी करून गेले. माझा त्यांना सवाल आहे, खामगाव जालना रेल्वे मार्गाची फाईल उद्धवजी तुमच्या टेबलवर होती, त्या ठिकाणी 50% पैसे राज्य सरकारने द्यावे अशा प्रकारची एक प्रथा आहे. 50% केंद्र सरकार देतं, 50% राज्य सरकार देतं. वर्षानुवर्ष प्रथा चाललेली आहे. आपल्याला केवळ पत्र द्यावं लागतं. पत्र दिलं की त्या ठिकाणी मान्यता मिळते. 2.5 वर्ष एक नवा पैसा देखील देण्याचं पत्र त्यांनी दिलं नाही. या उलट उद्धव ठाकरेजींच्या सरकारने पत्र पाठवलं, यापुढे कुठल्याही रेल्वे मार्गाकरता राज्य सरकार 1 पैसाही देणार नाही. मी त्यांना बोललो, मी विरोधी पक्षनेता होतो, मी म्हटलं अशी भूमिका घेऊ नका. अरे ममता बॅनर्जी इतक्या मोदी साहेबांची भांडतात, पण त्यांच्याकडनं रेल्वेचे पैसे नेतात आणि आपला हिस्सा देखील टाकतात. त्या ठिकाणी वेगवेगळे नेते भांडतात, पण त्यांना माहिती आहे कितीही भांडलं तरी आपल्या राज्याचं कल्याण झालं पाहिजे. पण त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं नाही. 2.5 वर्षामध्ये एकाही रेल्वे मार्गाला 1ही पैसा दिला नाही. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा सरकार आलं आणि या ठिकाणी खामगाव जालना रेल्वे मार्गाला 2456 कोटी रुपये देण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या सरकारने या ठिकाणी केला. अकोट खांडवा मार्गाला 1356 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी केला. आणि बंधू भगिनींनो, यासोबत वेगवेगळ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात कामं आपण या ठिकाणी केली. आज शेगाव खऱ्या अर्थानं ही भूमी जशी आपल्या गजानन महाराजांची भूमी आहे, आमचं शेगाव जे आहे गजानन महाराजांच्या आशीर्वादाने पुनीत झालेलं आहे. एकीकडे आई जिजाऊंचा आशीर्वाद या भूमीला प्राप्त झालेला आहे, त्यामुळे ही क्रांतीची भूमी आहे. तशीच ही भूमी भक्तीची भूमी देखील आहे.
शेगावमध्ये गजानन महाराजांचा पुनीत आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालाय. आणि संजय कुटेजी आपण प्रयत्न केलात, या ठिकाणी प्रतापरावांनी प्रयत्न केला. 220 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना त्या ठिकाणी मंजूर झाली. 24/7 24/7 पाणी पुरवठा त्या ठिकाणी होणार आहे. आणि बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर जे आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं, या ठिकाणी वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा प्रकल्प, जो प्रकल्प पूर्ण विदर्भाचं चित्र बदलणार आहे, जो प्रकल्प विदर्भाला सुजलाम सुफलाम करणार आहे, 88,000 कोटी रुपयाचा प्रकल्प विदर्भातल्या 8 जिल्ह्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे हरित करणारा, ओलित करणारा प्रकल्प. त्या प्रकल्पाला 2019ला आपण मान्यता दिली. 2019 नंतर सरकार बदललं. 2.5 वर्षामध्ये MWRRA ची मान्यता घ्यायची होती, साधी फाईल देखील पाठवण्यात आली नाही. पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं. आपण MWRRA ची त्याची मान्यता घेतली. लवकरच त्याचं टेंडर काढू. आणि प्रतापराव, जे स्वप्न बुलढाणा जिल्ह्याचं आहे, त्या ठिकाणी गोसेखुर्दच्या खालून वाहून जाणारं 100 TMC पाणी, त्यातलं 80 TMC पाणी हे यापर्यंत आणायचं, हे स्वप्न देखील येत्या काळामध्ये पूर्ण होईल. लोक म्हणतात हे पूर्ण होईल का? त्यांना मी सांगतो, ज्यावेळी समृद्धीचा विचार मी मांडला त्यावेळी असंच काही लोक हसायचे आणि म्हणायचे पूर्ण होऊ शकत नाही. पण मी आणि एकनाथराव शिंदेजींनी समृद्धी महामार्ग पूर्ण करून दाखवला. आणि आता त्या ठिकाणी 550 किलोमीटरचा नदी जोड प्रकल्प हा देखील आम्ही पूर्ण करू. आणि या विदर्भाचं चित्र हे आम्ही निश्चितपणे बदलून दाखवू. मला सांगितलं पाहिजे, या जिगाव प्रकल्पाकरता 2014 पासून आपण निधी देणं सुरू केलं. मधल्या 2.5 वर्षामध्ये एक खडकू आपल्याला मिळाला नाही. मला सांगताना आनंद वाटतो, 7,400 कोटी रुपये आपण जिगाव प्रकल्पाला त्या ठिकाणी दिले आणि याचं काम देखील आपण पूर्ण करतोय. आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये 10,300 कोटी रुपयाचे प्रकल्प चालले आहेत. आमच्या मोदी साहेबांकडे आम्ही गेलो, त्यांना सांगितलं विदर्भामध्ये अनुशेष आहे, आम्हाला पैसा हवाय. त्यांनी बळीराजासारखी योजना दिली. 26,000 कोटी रुपये विदर्भातले प्रकल्प पूर्ण करण्याकरता मोदीजींनी दिले. 88 प्रकल्प विदर्भातले हे मोदीजींच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. 26,000 कोटी रुपये इतर प्रकल्पांकरता मोदीजींनी दिले. 50,000 कोटी रुपये मोदी साहेबांनी विदर्भातल्या प्रकल्पांकरता दिले. आणि म्हणून आज एक मोठं परिवर्तन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. खडकपूर्ण असेल, ज्याकरता 1,350 कोटी, बोदवड उपसा सिंचन ज्यातनं मोताळा मलकापूरला लाभ होणार आहे, त्या ठिकाणी 563 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आज या भागामध्ये मिळालेला आहे. या जिल्ह्याचं चित्र हे हळूहळू बदलत आहे. पण बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. आज ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक देशाचं चित्र बदलणारी निवडणूक आहे. मोदीजींनी सांगितलं, गेल्या 10 वर्षात मी जे काम केलं, अरे ये तो केवल ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है. पुढच्या 5 वर्षामध्ये मोदीजी एक असा भारत तयार करणार आहे की ज्या भारताकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकणार नाही. अरे हा भारत देश आहे, ज्या भारत देशाने 2019 मध्ये त्या ठिकाणी घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला. गेल्या 5 वर्षामध्ये कोणी बॉम्बस्फोट करू शकला का? कोणी घुसू शकलं का? कोणी या ठिकाणी वाकडी नजर करून पाहू शकलं का? आता त्यांना माहिती आहे, अरे दिल्ली में शेर बैठा है, अब गीदड़ वहां पर आ नहीं सकते. ही अवस्था या भारताची मोदीजींनी केली आहे. बंधू भगिनींनो, गरीबाचं कल्याण करणारा नेता. आणि आता ज्यावेळी यांना माहिती आहे आता लोक मतं देत नाही, तर लोकांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हे काय सांगतात, मोदीजींना 400 पार दिलं तर ते संविधान बदलतील.
अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून चहा विकणारा माझ्यासारखा पोऱ्या देशाचा प्रधानमंत्री झाला. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही. पण हे लोक रोज नवीन या ठिकाणी अफवा सोडतील, रोज खोटं बोलतील. खोटं बोलण्याशिवाय यांना काहीच येत नाही. मला तर आश्चर्य वाटलं या ठिकाणी येऊन उद्धवजी ज्यावेळेस सभेमध्ये बोलत होते, खामगावच्या सभेमध्ये उद्धवजींनी विकासाचं बुलढाणा जिल्ह्यातलं एकही काम सांगितलं नाही. ते नागपूरच्या मेट्रोबद्दल बोलले. अरे नागपूरची मेट्रो आम्हीच केली आहे, त्यांचा काही संबंध नाही. पण या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याबद्दल एक अक्षर ते बोलले नाहीत. याचं कारण त्यांना विकास माहितीच नाही. विकासाशी त्यांचा दुरान्वयाने संबंध नाही. जनसामान्यांची त्यांची नाळ जुडलेली नाही. खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार कोणी पुढे नेत असेल तर त्या वाघाचं नाव आहे एकनाथ शिंदे, जे या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचारांचे वारसदार आहे. आणि हा वारसदार हिंद हृदय सम्राटांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही. आणि म्हणूनच येत्या 26 तारखेला प्रतापरावांचं चिन्ह धनुष्यबाण दाबून या ठिकाणी त्यांना दिल्लीला पाठवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्रजी. यानंतर मी आमंत्रित करतो बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे खरे वारसदार, धनुष्यबाणचे खरे पाईक माननीय नामदार मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी सभेला संबोधित करावं. एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. मुख्यमंत्री साहेब पहिल्यांदा आपल्या शहरात आलेले आहेत. आपल्याला शांततेत त्यांना ऐकून आपल्या शिस्तीचा प्रत्यय द्यायचा आहे. शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा वाघ आला. कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा वाघ आला. रे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. शिवसेना जिंदाबाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय श्रीराम. गजानन महाराजांचा त्यांच्या चरणी माझा नमस्कार. राजमाता जिजाऊ यांनाही मानाचा मुजरा. खरं म्हणजे मला मगाशी कोणीतरी सांगत होतं इकडे पाऊस आणि वारा पाऊस सुरू झाला, परंतु आपल्या सभेकडून गजानन महाराजांनी आपल्या शेगावला घेऊन गेले आणि आपली सभा निर्विघ्नपणे या ठिकाणी पार पडते आहे. गजानन महाराजांचा पण आशीर्वाद आपल्याला आहे. जय. आजच्या या प्रचंड अशा विराट, खरं म्हणजे मला वाटलं खुर्च्या आहेत, पण बघितलं तर खुर्च्या नाही, सगळे खाली बसलेले आहेत. आता खुर्च्या लावल्या असत्या तर मला वाटतं याच्यापेक्षा डबल मैदान पण कमी पडलं असतं. अशी विराट सभा अगदी नजर पोचते तो तिथपर्यंत सगळीकडे कार्यकर्ते, माणसं, बांधव, भगिनी इकडे उपस्थित आहेत. मी आपलं मनापासून स्वागत करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे या एवढ्या मोठ्या सभेने आपल्या उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या चौकारावर शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि या सभेने षटकार देखील मारला आहे, सगळे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहेत. आणि या सभेला आता ज्यांनी संबोधित केलं ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमच्या नीलमताई, उमेदवार प्रतापराव, आपले राजेंद्र शिंगणे, संजय कुटे, संजय रायमुलकर, किरण सरनाईक, श्वेताताई महाले, आकाश पुणकर, संचेतीजी, ज्योती वाघमारे, शिल्पा बोडके,
ॲडव्होकेट नाजेर काजी, गणेशजी डॉक्टर नरहरी गवई, राजूभाऊ साबळे, शांताराम दाने, ओमसिंग राजपूत, गणेश बडबडे, लक्ष्मण जाधव. यादी मोठी आहे. आणि जसं देवेंद्रजी म्हणाले, कोणाची राहून गेले असतील तर ज्यांनी यादी बनवली त्यांचं ते जबाबदारी आहे. आणि म्हणून व्यासपीठ जसं आमचं मजबूत आहे महायुतीचं, तसं समोर बसलेला महायुतीचा जनसागर देखील या ठिकाणी सगळ्या सभांचे विक्रम मोडणार आहे. मला संजय सांगत होता की या ठिकाणी काल परवा कधी सभा झाली उबाठाची, त्यांना आठवली असेल मागच्या निवडणुकीची सभा, आणि आता कशी परिस्थिती निर्माण झाली. एका कोपऱ्यात कुठंतरी सभा घ्यावी लागते. मगाशी गाडीमध्ये आकाश सांगत होते, त्यांच्यातलेच लोक बोलत होते, काय बोलले, कोणाला बोलले, काय झालं, कुठं तार जुडली, काय कळलंच नाही. मारामाऱ्या झाल्या. म्हणजे त्या आपसामध्ये मारामाऱ्या करून हरतील, आपल्याला काय गरज. गळ्यात गळे आणि पायात पाय घालून पडतील. आणि म्हणून 1989 साली या बुलढाण्यात बाळासाहेबांची झंझावाती सभा झाली होती. आणि त्यावेळेस भ्रष्टाचाराने बरबटलेल्या काँग्रेसला उखडून फेकून द्या असं बाळासाहेब म्हणाले. आणि इथल्या मतदारांनी देखील काँग्रेसला गाडून भगवा फडकवला. तो आज तागायत अभिमानाने आणि डौलाने तुम्ही फडकवत ठेवलाय, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद, आपले मनापासून आभार. खरं म्हणजे या भगव्याचा अपमान करणाऱ्यांना, बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देणाऱ्यांना आणि काँग्रेसला कडेवर घेऊन बसणाऱ्यांना तुम्ही माफ करणार आहात. या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांची जागा दाखवून देणार आहात ना. जिजाऊच्या जन्माने पावन झालेल्या या मतदारसंघात हिंदुत्वाचा अपमान तुम्ही सहन करणार आहात? कदापि नाही. आणि तोंडात भवानी आणि प्रत्यक्षात बेईमानी करणाऱ्यांना आई भवानी जन्माची अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही, हे आपण ठरवलेलं आहे. आणि म्हणून राम मंदिर असो, 370 कलम असो, हे तमाम करोडो राम भक्तांचं स्वप्न, या ठिकाणी बाळासाहेबांचं स्वप्न, तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आदरणीय मोदीजींनी पूर्ण केलंय, याचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे. आणि म्हणून मोदीजी या देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहेत. आणि त्यांच्या सोबत आपण आहोत ना, सगळेजण त्यांच्या सोबत आपण आहोत. आणि म्हणून वाघाचं कातडं पांघरून कोणी वाघ होत नाही. जनतेला असली आणि नकली वाघ कळतो. आणि म्हणून बाळासाहेब आम्हा तमाम शिवसैनिकांचे कुटुंब प्रमुख होते. आम्ही सगळे कट्टर शिवसैनिक देवेंद्रजी, आम्ही त्यांचे वारसदार आहोत, त्यांचे विचारांचे वारसदार आहोत. तुम्हाला संपत्तीचे वारसदार बनण्याचा एवढाच मोह होता, म्हणून तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना मोठमाती दिली, त्यांचे विचार सोडले. ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी दूर ठेवलं, त्या काँग्रेसला सोबत घेऊन तुम्ही सरकार बनवलं. तिथंच तुम्ही या जनतेचा विश्वासघात केला. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, आम्ही ती चूक आणि तुमच्या मनातलं सरकार, बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार 2022ला केलं, म्हणून तुम्ही आज एवढ्या हजारोंच्या संख्येने उपस्थित आहात ना. जर आम्ही चूक केली असती तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला असतात का? प्रतापरावांच्या पाठीशी उभे राहिला असता का? 50 आमदार 13 खासदारांच्या मागे उभे राहिला असता का?
आणि म्हणून जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा वारसा सांगणाऱ्यांनी एकदा आरसा बघायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मारलेल्या कोलांट्या आणि खोटारडेपणामुळे त्या आरशाला देखील लाज वाटेल अशा प्रकारचं काम तुमच्या हातून झालंय. खरं म्हणजे हिऱ्यापोटी गारगोटी आणि सूर्यापोटी मेणबत्ती अशा प्रकारचं काम तुम्ही केलं हे दुर्दैव आहे. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, सध्या उबाटामध्ये बाप 1 नंबरी आणि बेटा 10 नंबरी. आणि मी सांगतो, अरे काल त्यांनी मला म्हटलं एकनाथ शिंदे नीच आहे. मला नीच म्हणून तुम्ही शिवी देता? हा शेतकऱ्याचा पोरगा, हा सर्वसामान्य कष्टकऱ्याचा पोरगा, या सर्वसामान्य लोकांच्या मधून मुख्यमंत्री झालेला तुम्हाला आवडत नाही, परवडत नाही, तुम्हाला हजम होत नाही. खरं म्हणजे हा माझा अपमान नाही, तमाम शेतकऱ्यांच्या मुलांचा अपमान आहे, माय भगिनींचा गोर गरिबांचा अपमान आहे. आणि ज्या समाजातून मी येतो खरं म्हणजे त्या समाजाचा अपमान आहे. म्हणून मी काही बोललो नाही. याचं उत्तर तुम्हीच येत्या 26 तारखेला निवडणुकीच्या पेटीमधून देणार आहात, हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, या ठिकाणी मला वाटलं होतं जेव्हा मी ऑपरेशन आम्ही केलं देवेंद्रजीने, मी डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन सुरळीतपणे केलेले आहे. आणि मला वाटलं या ठिकाणी त्यांची पाठ सरळ होईल, पट्टा तर निघून गेला, परंतु पाठ काही सरळ झाली नाही. पाठीचा कणा तसाच वाकडा. काय झालं रे बाबा? आणि म्हणून या ठिकाणी कुत्र्याच्या शेपटीसारखा त्यांचा जो कणा नळी टाकल्यावर सरळ होतो, नळी काढल्यावर परत वाकडा होतो. आणि म्हणून जनताच त्यांच्या या निवडणुकीमध्ये त्यांना सरळ करेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालेला आहात. या सरकारने केलेली कामं देवेंद्रजींनी सांगितलेली आहेत. केंद्राने केलेली कामं आपल्याला माहीत आहेत. गेल्या 10 वर्षात मोदीजींनी केलेली कामं आणि 60 वर्षात काँग्रेसनी केलेली कामं जर आपण पाहिली तर हिमालयापुढे एक टेकडी उभी आहे अशा प्रकारची तुलना होऊ शकते. आणि म्हणून मला जर कोणी विचारलं तर तुमचे 10 वर्षामध्ये मागच्या इतक्या वर्षात सुवर्ण काळ कोणता असेल देशासाठी, तर मी सांगेन मागचा 10 वर्षाचा काळ हा सुवर्ण काळ असेल. कारण मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढतोय. आणि अबकी बार फिर एक बार. आणि म्हणून पुन्हा एकदा प्रतापराव जाधवांची काय घोषणा आहे? चौकार. हा, चौकार. अबकी बार चौकार. चौकार. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन की येत्या 26 तारखेला त्यांचं हॅट्रिक तर मागच्या वेळेस झाली आहे, आता चौकार तुमच्या आशीर्वादाने होऊ द्या एवढीच विनंती आपल्याला करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि प्रतापराव जाधव यांचं अभिनंदन करू का आता? तुमच्या सगळ्यांच्या वतीने प्रतापराव जाधव यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि 26 तारखेला लग्न सराई आहे, उन्हाळा आहे कडक, परंतु पहिलं कर्तव्य त्यांच्या आपल्या महायुतीची निशाणी काय? प्रभू रामचंद्राचं काय? धनुष्यबाणाला मत कुठे जाणार? म्हणजे प्रतापरावांना मत म्हणजे महायुतीला मत म्हणजे. आणि म्हणून
26 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून प्रतापरावांना विजय करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. यानंतर सामाजिक कर्त्या श्रीमती प्रेमलताबाई सोनवणे हे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे प्रेमलताताई सोनवणे ह्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. आम्ही शिवाचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यानंतर मी आमंत्रित करतो अमोलजी अंधारे यांना, त्यांनी या सभेचे आभार प्रदर्शन करावे. भारत माता की. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे, या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापरावजी जाधव साहेब, या जिल्ह्यातील सर्व माननीय आमदार साहेब, आजी माजी आमदार साहेब, या खामगाव मतदारसंघातील लोकप्रिय आमदार श्री आकाशभाऊ फुंडकर साहेब व या जनसमुदाय जो पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून आलेला, सर्व या मातृशक्ती माँ जिजाऊच्या जिल्ह्यातून आलेला या सर्व मतदार आणि माता बंधू भगिनींचं सुद्धा भरपूर आभार. ज्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली असे खामगाव एज्युकेशन सोसायटी, जे व्ही मेहता विद्यालयातील हे सर्व संचालक मंडळ, नगर परिषद, पोलीस प्रशासन, पत्रकार बंधू व सर्व या सभेला आलेल्या माझ्या माता बंधू आणि भगिनींचं आम्ही सर्व आयोजकाच्या वतीने बुलढाणा जिल्हा, या बुलढाणा लोकसभा शिवसेना भाजप महायुतीच्या वतीने आम्ही सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी शांततेने घरी जावं, आपल्या जातानी महिलांना जागा उपलब्ध करून द्यावी. या भागातले जे कार्यकर्ता आहे या सर्वांना माझी विनंती आहे की पहिले मातृशक्तीला आपण ही जागा द्यावी व घरी जाताना सर्वांनी शांततेने घरी जावं, कुठेही गोंधळ झाला पाहिजे नाही याची सर्व कार्यकर्त्यांनी दखल घ्यावी. या महायुतीच्या सभेला आलेले सर्व कार्यकर्ता बंधूंचा पुनश्च एकदा आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतो. सर्वांनी शांततेने आपापल्या वाहनाने आपापल्या घरी पोचावं असं आग्रहाची विनंती करतो. महिलांना पहिले जागा द्यावी. हे बाजूला माझे जे कार्यकर्ता बंधू उभे आहे यांना विनंती आहे की मातृशक्तीला पुढे जाऊ द्यावं आणि नंतर आपण जावं. आपण सर्वांनी आपापल्या वाहनाने आपल्या घरी शांततेने वाहनं सावकाश आणि आरामशीर आपापल्या घरी पोचावं. पोचल्यानंतर आपण सर्वांनी आपापले जे आयोजक आहे, आपले शहर प्रमुख